महानगरपालिका जगातली श्रीमंत भारतातली अग्रगण्य मुंबई महानगरपालिका आणि महानगरपालिका म्हटलं की आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं जातं। महाराष्ट्राच्या राजधानीमधलं बृहन्मुंबई आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर आमच्या कामगार भागातील आणि दहिसर येथील लोकप्रिय नगरसेवक माननीय संजय शंकर घाडी हे आपले मुंबईचे उपमहापौर झालेले आहे। आज पश्चिम उपनगरामध्ये मी वांद्र्यापासून दहिसरपर्यंत सर्व आनंद आहे आणि विशेषतः त्यांच्या सोबतीला म्हणजे त्यांचं नेतृत्व करण्यासाठी आपल्या उपनगरातीलच घाटकोपर येथील आदरणीय ऋतू तावडेताई याही मुंबईच्या महापौर झालेल्या आहेत। आज दोघांचंही मनापासून अभिनंदन। बोल बात बोल दत्ताराम उभे प्रेझेंट आम्ही सादर करत आहोत। घाडी साहेब तुमचं सगळ्यात पहिलं मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद। आणि आज म्हणजे आता मी ऐकलं 25 वर्षांनी कामगाराचा मुलगा मुंबईचा उपमहापौर झाला, म्हणजे हा आनंद ठिकठिकाणी आहे। तर तुम्ही उपमहापौर झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खूप आनंदाचा क्षण आहे माझ्या आयुष्यातला, कारण एका सामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आयुष्यातली 38 वर्ष मी या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये भारतीय विद्यार्थी सेनेच्या पासून या ठिकाणी घातली आणि 7 रस्त्यामध्ये लहान बालपण गेलं। तिकडच्या भागामध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचं काम राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं आणि त्यानंतर 2005 मध्ये इथे दहिसरला आलो आणि इथे इथूनही काम चालू ठेवलं आणि एवढ्या मोठ्या संघर्षाच्या काळामध्ये नंतर आज मला सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या पक्षाच्या सर्व नेत्यांच्या आशीर्वादाने मला हे मुंबई शहराचं उपमहापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरण्याची संधी मिळालेली आहे आणि जवळपास आता ही निवडणूक बिनविरोध होईल, त्यामुळे बुधवारी याची घोषणा होईल आणि खरोखरच मी सन्माननीय शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आमचे मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो। तसंच शिवसेना भाजपा RPI पक्षाचे आमचे इकडचे जे काही पदाधिकारी आहेत आणि खास करून आमचे मतदार प्रभाग क्रमांक 5चे ज्यांच्यामुळे मी नगरसेवक होऊ शकलो, ज्यांनी प्रचंड मताने मला विजयी केलं, 5000चं लीड आजपर्यंत कुठच्याही नगरसेवकाला ह्या मागाठाणे विधानसभेमध्ये मिळालं नाही, ते मिळवून दिलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नम्रपणाने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हात जोडून त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि हे पद मला त्यांच्या बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षामध्ये मला हे पद मिळालं, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। कारण बाळासाहेब त्यांच्या अखेरच्या मुलाखतीमध्ये बोलले होते, निखिल वागळेंनी त्यांची मुलाखत घेतली होती। निखिल वागळेंनी त्यांना प्रश्न विचारला होता की संजय घाडी शिवसेनेमध्ये आले, त्यांना तुम्ही नगरसेवक करणार का? बाळासाहेब म्हणाले होते की संजय घाडीला नगरसेवकच नाही महापौर पण करणार, असं गौरवोद्गार बाळासाहेबांनी त्यावेळेला काढले होते आणि ते तरी त्यावेळेला खरं झालं नाही किंवा सत्यात उतरलं नसलं तरी एकनाथ शिंदे साहेबांनी हे खरं करून दाखवलं। मला महापौर नाही तर उपमहापौरपदी विराजमान करून त्यांनी माझा सन्मान केला आणि बाळासाहेबांच्या हे कार्यपद्धतीवरती ते काम करतात हे सिद्ध केलं, त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। आपलं दैवत आमच्या सर्वांचं स्फूर्तीस्थान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बोलून दाखवलं एक काळ की तुम्ही मुंबईचे महापौर म्हणजे कामगार भागातला एक सच्चा नगरसेवक ज्यांनी या पश्चिम उपनगरामध्ये जी त्यांची नगरसेवक वाटचाल आम्ही त्यांचं संपूर्ण म्हणजे विद्यार्थी सेनेचा काळ जवळ पाहिलेला आहे, त्यांची वेगवेगळी आंदोलनं पाहिलेली आहे। काही वेळेला महाविद्यालयीन अशा निवडणुकांमध्ये त्यांनी सिनेट मेंबरच्या त्यांनी गाजवलेल्या आहेत। साहेब तुमच्या बाळासाहेबांच्या सानिध्यात तुमची एखादी आठवण आहे का? काही साहेबांच्या बरोबर ती अनेकदा भेटण्याची संधी मला मिळाली। पहिली भेट तर शिवसेना भवन इथे साहेबांची झाली, त्यावेळेला तेवढी ओळख नव्हती, परंतु विद्यार्थी सेनेतून काम करत असताना भारतीय विद्यार्थी सेनेचा आमचा वर्धापन दिन होता पार्ले इथल्या सभागृहामध्ये
आणि तिथे सूत्रसंचालन मी करत होतो आणि बाळासाहेब आमचे प्रमुख अतिथी म्हणून होते. आणि त्यावेळेला मी सूत्रसंचालन करताना मी माझी स्वतःचीच ओळख करून दिली आणि बाळासाहेबांनी देखील हसून मला आशीर्वाद दिला. तो फोटोही आज या ठिकाणी सोशल मीडियावरनं आपण पाहिला असेल. त्यानंतर शिवसेनेचा मी उपनेता म्हणून काम करत असताना मातोश्री होती बाळासाहेबांची. खूप मला वाटतं जवळजवळ 1-1.25 तास मला त्यांच्याशी भेटता आलं. आम्ही अनेक जण होतो, त्याच्यामध्ये मी होतो. खूप गप्पा मारत होते साहेब. आणि साहेबांसारखं दैवत खरोखरच दुसरं कोणी नाही. त्यांचे विचार, त्यांची ती एखाद्याला आपलंसं करून घेण्यासाठीची जी चुंबकीयत्व त्यांच्याकडे होतं ते एक अविस्मरणीय आणि अद्भुत अशी व्यक्तिमत्व बाळासाहेब होते. आणि त्यांच्या बरोबर नेतृत्वाखाली त्यांच्या विचारांवरती काम करण्याचं भाग्य मला मिळालं. त्याबद्दल मी स्वतःला पुन्हा एकदा भाग्यवंत समजतो. कोकणच्या लाल मातीतले संजय शंकर घाडी साहेब, आपल्या काही गावातल्या आठवणी की आपले वडील की आपले कुटुंबाविषयी काही थोडक्यात माहिती द्याल का? माझे वडील हे शासकीय कर्मचारी होते. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामध्ये ते काम करायचे. द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये काम करायचे. त्यानंतर शेवटची 5 वर्ष ते इस्माईल युसूफ हे जोगेश्वरीचं कॉलेज आहे तिथे त्यांनी काम केलं. आणि कुटुंबामध्ये कमवते ते एकटेच. आम्ही 2 बहिणी आणि 2 भाऊ असे 4 जण आम्ही. आणि गावाकडचं भावांचं संसार सांभाळण्यामध्ये त्यांचे सगळे पैसे पगार खर्च व्हायचा. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी पिंगेज क्लास म्हणून एक आपण मोठं प्रख्यात दादरला क्लास होता तिथे सकाळी ची पार्ट टाईम ड्युटी करायची आणि संध्याकाळची पार्ट टाईम ड्युटी करायची. आणि फक्त सुट्टीच्या दिवशी त्यांची आमची भेट व्हायची. परंतु कुटुंब मोठं करणं, आम्हाला मोठं करणं, शिकवणं याच्यासाठीची त्यांची तळमळ आजही ते आज हयात नसले तरी त्यांची क्षण डोळ्यासमोर येतात. आणि तसं पाहिलं तर माझं बालपण या मुंबई शहरात झालं. 7 रस्ता विभागामध्ये झालं. माझं शिक्षण 7वी पर्यंतचं हे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये झालं 7 रस्त्यामध्ये. 8वी ते 10वीचं शिक्षण माझं छबिलदास हायस्कूलमध्ये दादरला झालं. आणि 11वी ते M.Com पार्ट 2 पर्यंत मी शिक्षण घेतलं ते सिद्धार्थ महाविद्यालय वाणिज्य आणि अर्थशास्त्र जे फोर्टला आहे तिथे. आणि सिद्धार्थ महाविद्यालयातूनच ह्या राजकीय सगळ्या याच्यामध्ये प्रवेश झाला. आणि कॉलेजला देखील SY B.Com पासून ते थेट M.Com पार्ट 2 पर्यंत क्लास रिप्रेझेंटेटिव्हच्या मी निवडणुका लढवल्या आणि जिंकलाही सातत्याने. 1990-91ला मी मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलचं चेअरमन झालो. ही फार मोठी निवडणूक असते. अख्ख्या म्हणजे कोकणापर्यंत, सिंधुदुर्गपर्यंतचे ज्या महाविद्यालय आहेत त्यातून एक प्रतिनिधी येत असतो आणि ते मतदान करतात. आणि तो बहुमान मला त्यावेळी राज ठाकरे साहेब आमचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वाखालची पहिली निवडणूक होती ती जिंकलो होतो. आणि त्यामुळे मी मुंबई विद्यापीठाला सिनेट मेंबर देखील म्हणून काम करू शकलो. गावाकडचं पाल तर गाव तर खूप मला आवडते. मी महिन्याची सुट्टी पडली की आमचं गाव देवगडला पडेल, वाडा पडेल असं म्हणतात. पडेल कॅन्टीन ही फेमस आहे आणि हापूस आंब्यांसाठी फेमस असलेलं आहे आमचं गाव. तसं आमचा तालुका आहे देवगड हापूस म्हणून प्रख्यात आहे जगामध्ये. त्या गावामध्ये जाताना खूप मजा येते. आंब्याची वाहतुकीचे ट्रक असायचे. त्या ट्रकमधून आम्ही इथून त्यावेळेला अगदी 30-40 रुपयामध्ये गावी जायचो आणि सुट्टी संपेपर्यंत गावी राहायचो. आंबे खाणं, मासे पकडणे, खास करून कुर्ले आमच्याकडे आता आपण सगळेजण खेकडे म्हणतो, हे पकडणे, गुरंढोरं चरायला घेऊन जाणे, आंबे काढणे, काजूच्या बिया काढणे, मजा यायची ती. आणि ती सुट्टी संपून मुंबईत आलो की पुन्हा शिक्षण. आजही मोठं झाल्यानंतर देखील गावाकडे जायला खूप आनंद वाटतं. आता जाऊ. आता देवगड तालुक्याच्या आठवणीमध्ये म्हणजे मी स्वतः राजव मिराशी टुकुर त्यांच्या गावी गेलो, जामखंड्यात सगळे राहिलो. त्यावेळेला आम्हाला वामनराव माडिक साहेबांचा सहवास किंवा तिथे राजवा मिराशी अनेक मंडळी भेटले गेले. आणि त्यावेळेला इकडून लोकेश होते, गजानन लोकेश आणि मुंबई महानगरपालिकेतून आलेले नगरसेवक भविष्य काळामध्ये आमदार होतात असा संकेत आहे. कारण मी अनुभवलं आहे की माझ्या माहितीप्रमाणे वामनराव माडिक सगळ्यात पहिले आमदार कामगार भागातून ते झाले. आणि मी त्यांना सगळे प्रेमाने आप्पा म्हणायचे असे कामगार भागामध्ये. गाडी आज साहेब तुम्ही गाडी साहेब आज तुम्ही मुंबईच्या पश्चिम उपनगरातल्या
आज आपलं दहिसर म्हणजे 10 गावाचं 10 ठिकाणचं आणि हा मागाठाणे हा जो आपला मतदारसंघ आहे हा दहिसरच्या आणि ठाण्याच्या सरहद्दीवर आहे. जसं मुंबईचं प्रवेशद्वार गेट ऑफ भारताचं प्रवेशद्वार गेट ऑफ इंडिया आहे, तर मुंबईचं प्रवेशद्वार हे दहिसर आहे. तर दहिसरला एखादा असा तुमच्या दृष्टिकोनातून एखादं प्रवेशद्वार आकर्षक पद्धतीने असं काही करण्याचा काही आपला काही मानस आहे का? 100% तसा विचार आहे. कारण दहिसरला चेक नाक्याच्या पुढे तसं प्रवेशद्वार केलेलं आहे. इकडे सुद्धा अशा प्रकारचं प्रवेशद्वार व्हावं अशा प्रकारची मुंबई महानगरपालिकेच्याकडे मी मागणी करेन. कारण ते एक लोकांच्याही स्मरणात राहते की मुंबई शहरीतून सुरू होते त्या प्रवेशद्वारावरती मुंबई महानगरपालिकेचं नाव किंवा एखाद्या मोठ्या नेत्याचं ज्यांनी ह्या मुंबईसाठी योगदान दिलं त्यांच्या स्मरणार्थ हा गेट देखील उभा राहतो. त्याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन साहेब. विशेष म्हणजे मुंबई शहरामध्ये केम हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल अनेक हॉस्पिटल आहेत महापालिकेची. आपल्याकडे फक्त बोरिवलीला ते भगवती हॉस्पिटल होतं, तेही आता ते कांदिवलीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शताब्दी हॉस्पिटल झालं. तर आपल्याला ह्या भागामध्ये म्हणजे एक्सप्रेस हायवेला लागून एखादं महानगरपालिकेचं हॉस्पिटल आपल्या चेक नाका किंवा जे आता सध्या वायरलेस कपड हलवलं आहे त्या मोकळ्या जागेत असं नव्याने काय करायची काही योजना आहे का महापालिकेची? मध्यंतरी आपल्या चेक नाकाच्या इकडचं जे ऑक्टर आहे ही जागा मोकळी झाल्यानंतर तिथे मुंबई महानगरपालिकेतर्फे आपण चांगले रुग्णालय करावं अशा प्रकारचं तिथले आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी होते, नगरसेवक, त्यांनी दिला होता. परंतु तो प्रस्ताव तसाच राहिला. आता आम्ही सर्व नगरसेवक म्हणून त्याच्यासाठी पाठपुरावा करू. तिथेच असं नाही, मुंबई शहरामध्ये KM सारखी, नायर सारखी मोठी रुग्णालय होणं गरजेचं आहे. कारण मुंबई शहरामध्ये येणारा जो नागरिकांचा लोंढा आहे किंवा नागरिकांची येण्याची जी संख्या आहे ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि खूप गरीब आणि मध्यमवर्गीय लोक देखील इथे या रुग्णालयांची मध्ये येऊन आपला उपचार करून घेण्यासाठी खूप धडपड करत असतात. आणि आताच्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांमध्ये देखील चांगली सोयी सुविधा मिळायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी मी स्वतः रुग्णालयांना भेटी देणं किंवा आरोग्य समितीचे आमचे अध्यक्ष असतील त्यांना बरोबर घेऊन भेटी देणं, महापौर मॅडम आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या आरोग्य सुविधा चांगल्या करण्यासाठी 100% आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र धावतोय, प्रगती होते. पण आज या योजना आहे, आज मुंबईमध्ये मोठमोठे एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री त्यांनी काही अशा मोठमोठ्या योजना उभ्या केल्या आहेत, मेट्रोला आकार दिला आहे. याविषयी काही तुम्ही माहिती द्याल का? राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप चांगले चांगले मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. मेट्रो धावते आहे. मेट्रोच्या आणखीन पुढचे टप्पे या ठिकाणी प्रस्तावित आहेत. देवीपाड्यापासून ते ठाण्यापर्यंतचा भुयारी मार्ग नॅशनल पार्कच्या वनजमिनीतून जाणार आहे. त्यामुळे आपल्याकडची दहिसरकडून ठाण्याला जाणारी जी वाहतूक कोंडी ती देखील कमी होऊन जाईल आणि प्रवास अगदी 1-1.5 तासाचा प्रवास 15 मिनिटावरती येईल. अटल सेतूचं काम चालू आहे. सागरी सेतूचं काम चालू आहे. तो देखील सागरी सेतू पुढपर्यंत वाढवण्याचा, पालघरपर्यंतच्या पुढे जाण्याचा प्रस्ताव आहे. अशाच प्रकारचे अनेक मेट्रोसारखे प्रकल्प मुंबई शहरामध्ये भुयारी मेट्रो देखील सुरू झालेली आहे. तो देखील टप्पा वाढवण्याचा प्रयत्न मुंबई महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि मुंबई शहराला जो वेळ लागतोय प्रवासाला तो सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे यांनी युती सरकारने ठरवलेलं आहे की अगदी मुंबईच्या दहिसरवरून जर विटीला पोचायचं असेल किंवा मुलुंडवरून विटीला पोचायचं असेल तर जास्तीत जास्त 59 मिनटं लागली पाहिजेत. अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न राज्य शासनाचा आहे आणि त्यातला मुंबई महानगरपालिका देखील याच्यामध्ये मदत आणि सहकार्य निश्चित करेल. आपल्याला ठाण्यामध्ये जाण्यासाठी बोरिवली नॅशनल पार्क वरून म्हणजे मागाठाण्यातून डायरेक्ट ठाण्याला जायला असा तो बोगदा आणि असा काही प्रकल्प आहे. हो. त्याविषयी जरा माहिती द्यायला बरं. हा हे कामही सुरू झाले आहे. ठाण्याच्या बाजूने हे काम सुरू आहे. देवीपाडा आपल्या बोरिवली तिथून जो भुयारी मार्ग निघणार आहे तो नॅशनल पार्कच्या जमिनीच्या खालून जाऊन ठाण्याला
निघणार आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे काही महिन्यांपासून आणि हा प्रोजेक्ट लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे, त्यामुळे याला किमान एक 3-4 वर्ष तरी लागतील आणि हा एक बोरिवलीकरांसाठी, कांदिवलीकरांसाठी, दहिसरकरांसाठी किंबहुना पश्चिम उपनगरातील लोकांसाठी ठाण्याला जाण्यासाठी खूप सुलभ रस्ता होणार आणि ठाण्याच्या मंडळींना इकडे येण्यासाठी देखील सुलभ रस्ता होणार आहे. महाराष्ट्राच्या राजधानी मुंबई शहरामध्ये झपाट्याने गेली 38 वर्ष सामाजिक, सांस्कृतिक विविध क्षेत्रात काम करणारं घाडी एक व्यक्तिमत्व म्हणजे संजय शंकर घाडी आणि त्यांच्या सौभाग्यवती संजनाताई घाडी तर संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रखर वक्ते आहे आणि आज त्यांचा प्रामुख्याने आमच्या या मुलाखतीत उल्लेख होणं महत्त्वाचं आहे. कारण मुंबईचे उपमहापौर संजय घाडी साहेब, तुम्ही ज्यावेळेला उपमहापौरपदी काम करत असताना म्हणजे मुंबई शहरामध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये, तर आता इकडे जनतेसाठी संपर्कासाठी संजनाताई आहे, तुम्हाला हेल्पलाईन आहे, त्याच्याविषयी काही माहिती द्या, तुमची कामाची रचना. खरं तर माझ्या राजकीय जीवनामध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये पत्नी म्हणून तर ती आहेच, परंतु राजकीय माझ्या या संपूर्ण प्रवासामध्ये तिचा मोठा सिंहिणीचा वाटा म्हटलं पाहिजे. कारण ती अगदी भक्कमपणाने माझ्याच काय आमच्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे सर्वच बाजूने. त्यामुळे हा जो काही मी इथपर्यंत पोचलो आहे त्याच्यामध्ये तिचं सर्वात मोठं श्रेय आहे, हे नाकारून चालणारच नाही. कारण माझ्या निवडणुकीच्या ह्या काय आणि 2017च्या निवडणुकीमध्ये देखील तिने संपूर्ण मागून या प्रचाराची यंत्रणा सांभाळणे, सभा घेणे, घरोघरी जाणे, महिलांचे बचत गट स्थापन करणे, बचत गटांना मदत करणे, या सर्व गोष्टी तिने अगदी जोमाने केले. तसंच ती एक खूप चांगली वक्ता आहे आणि म्हणून तिला शिवसेनेचं उपनेत्याने प्रवक्तेपद देखील आहे. जे अखंड शिवसेनेमध्ये देखील ती शिवसेनेची उपनेत्याने प्रवक्ता होते. आता आज शिंदेसाहेबांच्या सोबत आम्ही आहोत, त्याही पक्षात तिच्याकडे ही दोन्ही पदं आहेत. महाराष्ट्रामध्ये ती अतिशय चांगल्या पद्धतीने तिनं काम केलेलं आहे आणि म्हणून तिचे हे उपकारच मी या ठिकाणी आहेत असं मी समजतो. आणि आम्ही दोघंही तसे पती पत्नी अगदी विद्यार्थी दशेपासूनच काम करत असल्यामुळे एकमेकांना आम्ही जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मदत करत असतो. म्हणजे नेतृत्वाचा ठसा तुमचा आणि संजनाताईचा हा कायम जनमतात आहे. आणि आज शेवटचा प्रश्न, जे आपले विद्यमान मागाठाण्याचे आमदार आहेत प्रकाशदादा सुर्वे आणि तुमचं हे काम करण्याच्या एकत्र पद्धतीची विषयी थोडक्यात माहिती द्याल का? कसंही प्रकाशदादा सुर्वेंची आता ही तिसऱ्यांदा निवडून यायची वेळ आहे. 11 वर्ष आता त्यांची आमदार म्हणून या विभागामध्ये काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते शिवसेनेत आले होते, त्यावेळेला आम्ही अखंड शिवसेनेमध्ये एकत्रित सगळेजण काम करत होतो आणि मी नगरसेवक म्हणून 2017 ते 22 आणि ते आमदार म्हणून दोघांनी एकत्र काम सुरू केलं आम्ही. आणि आमदारांना जो विकास निधी मिळतो तो प्रामुख्याने गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये ते त्याचा उपयोग करू शकतात, स्लममध्येही करू शकतात. परंतु आपल्याच पक्षाचा नगरसेवक असला की आम्ही ते दोघांनी विभाजून घेतलं की नगरसेवक म्हणून मी स्लम विभागामध्ये लोकांची कामं करायची आणि दादांच्या फंडातून गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये, असं आमचं दोघांचं ट्युनिंग होतं. दोघांचंच नाही, संपूर्ण आमच्या या मागाठाण्यामध्ये असलेले नगरसेवक नगरसेविकांची असे चांगले एक समन्वय होता. आजही तसाच आहे. आणि प्रकाशदादा देखील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. आमच्यासारखं ते विद्यार्थी चळवळीमधून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यामुळे ते एकमेकाला समजून घेणे, कार्यकर्त्याला समजून घेणे, पदाधिकाऱ्यांना समजून घेणं, सगळी मदत करणं, हे दोघांकडून आमच्या अतिशय अनेक वर्ष झाल्या. याच्याही पुढे असंच चांगल्या पद्धतीमध्ये सुरू होऊन आम्ही दोघेही आणि आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे महिला पुरुष विभाग प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, शाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत, कार्यालय प्रमुख आहेत, हे सगळे मिळून आम्ही या इथे शिवसेना हा पक्ष आता जो आहे आज त्याच्यापेक्षाही अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करत आहोत. मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर माननीय श्री संजय शंकर घाडी आणि विशेषतः आमचं दीपक ठाकूर प्रेसिडेंट बोलला आपण मुलाखत देऊन आज आम्हाला बहुमूल्य सहकार्य केल्याबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही तुमचे आभार मानतो आणि असंच आपण प्रगती करत राहू अशी देवाकडे प्रार्थना.